नमस्कार. आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर राजवाडी रुग्णालयाच्या शेजारी असलेली शिवसेना शाखा क्रमांक 132 शाखा क्रमांक 132 मध्ये आपण उपस्थित आहोत. आपल्यासोबत जितेंद्र परब आहेत, शाखा प्रमुख, तसेच या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच काय सांगाल, घाटकोपर मधील मोठ्या प्रमाणामध्ये MG रोडवरती ट्रॅफिक जे असतं त्याबद्दल आपण काय कराल? जय महाराष्ट्र. आज आपण इथे आलात, सर्वप्रथम आपले धन्यवाद. आज आपल्या माध्यमातून लोकांच्या ज्या समस्या आहेत आणि त्यावरती आमच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. आज जसं तुम्ही म्हणालात की MG रोडची ट्रॅफिक समस्या, साहेब आता बघा, घाटकोपर म्हणजे गेली 10 वर्ष मी शाखा प्रमुख म्हणून काम करत असताना प्रामुख्याने निदर्शनास आलेली बाब म्हणजे घाटकोपरचा विकास तर झाला, तो फक्त इमारतींचा विकास झाला. आज बऱ्याचशा जुन्या इमारती या पुन्हा रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून नवीन बिल्डिंग झाल्या. नवीन इमारती होताना मजले वाढले, लोकसंख्या वाढली, त्यावर वाहनांची संख्या वाढली. तसंच बाकीच्या ठिकाणचे जे जोड रस्ते आल्यामुळे घाटकोपरमधनं जाताना तो पूर्णपणे ट्रॅफिक वाढलेला आहे. आज मला असं वाटतं की ह्या सर्व राजकीय इच्छाशक्तीवरती अवलंबून आहे. आज जे 30 वर्ष हा जो प्रभाग आहे, इथे नगरसेवक आणि आमदार हे एकाच पक्षातले आहेत. आज या समस्येवर तोडगा राजकीय इच्छाशक्तीने निघू शकत होता, पण अजूनपर्यंत तरी काही समाधान आलेलं नाही आहे. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तसेच आमचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यावरती त्यांनी निश्चितच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून MG रोडला एक उन्नत रस्ता द्यायचा, म्हणजे आपण त्याला एलिव्हेटेड रोड म्हणतो. काय सांगाल, या ठिकाणी वल्लभबाग लेन मधील खाऊ गल्ली आहे, यांच्या फेरीवाल्यांचा संदर्भ मोठा आहे, त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच. आता हा सध्या जो वल्लभबाग लेन खाऊ गल्लीचा, म्हणजे वल्लभबाग लेन नाव आहे पण त्या गल्लीला नाव आता खाऊ गल्ली पडले. नक्कीच फेरीवाल्यांची संख्या ही वाढलेली आहे. का तर खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि आज कसं आहे की आपण स्वतः तिकडे जातो, त्याच्यामुळे फेरीवाले पण तिकडे येत आहेत. तर नक्कीच तुम्ही कोणाला थांबवू शकत नाही, ना खाणाऱ्यांना थांबवू शकतो ना विकणाऱ्यांना. आज त्या संदर्भात एक फेरीवाला झोन ही पण एक राजकीय इच्छाशक्ती आहे की आज लोकांना त्रास होतोय चालायला तिकडे. म्हणजे आज वयोवृद्ध लोकांना, तिकडचे जे सोसायटीतील नागरिक आहेत त्यांना त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाताना सुद्धा त्रास होत आहे. इतकी गर्दी वाढते, शनिवार रविवार तर एकदम अफाट गर्दी असते. नक्कीच या बाबतीत एक फेरीवाला झोनचं माझ्या मते, जसं एक तिथेच केसरवाला उद्यान आहे. आज जर तुम्ही त्या उद्यानाकडे नीट पाहिला तर त्या उद्यानाची पण दुरावस्था झालेली आहे. आपण एक फेरीवाला झोन त्या उद्यानात तयार करू शकतो. अंडरग्राऊंडमध्ये पार्किंग दिली, वरती 5-6 मध्ये जे काय नियमाने बांधकाम होईल त्यामध्ये आपण हे सर्व फेरीवाले शिफ्ट करू शकतो. म्हणजे तेथील नागरिकांना पण ट्रॅफिकची समस्या नाही आली आणि हा फेरीवाले आहेत त्यांना पण तिथे शिफ्टिंग मिळेल. म्हणजे सर्व, म्हणजे ज्यांच्या गरजा आहेत त्यांना पण शिफ्टिंग मिळेल. आज सर्वात मोठा प्रश्न हा फेरीवाला झोनचा झालेला आहे. नक्कीच या माध्यमातून काही ना काहीतरी उपाय निघू शकतो. म्हणजे हे प्रामुख्याने जे विषय आहेत यावरती आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली असता ही सोल्युशन महानगरपालिकेच्या माध्यमातून निघू शकतो. आहे शांतीसुधा पार्कमधील रिक्षा पार्किंगच्या संदर्भात आपण काय बोलाल? सर्वांनाच माहिती आहे 2017 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्यांच्या वचननाम्यात जाहीर केलेलं होतं की शांतीसुधा पार्क येथील ऑटो रिक्षा पार्किंग जी आहे ती मी हटवून देईन. पण आज साधारण 8 वर्ष झालेली आहे, त्याच्यावरती काही झालेलं नाही. आज नुसतं शांतीसुधा पार्क इकडच्याच रस्त्यावरती नाही तर पुढे वाढून ती गरुड्यानगरच्या आतमध्ये आणि नागपेनगरमध्ये पण ऑटो वाढलेले आहेत. पूर्वी ह्याच सर्व ऑटो ज्या होत्या त्या कामराजनगरचा ब्रिज होता त्याच्या खाली पार्किंग केल्या जात होत्या. कालांतराने तिकडे नवीन ब्रिजचं बांधकाम झालं आणि ती पार्किंग त्यांच्या कडनं गेली. रहिवाशी हे घाटकोपरचेच आहे. आज कोणी असो, ऑटोवाला जरी असो तर त्याची रोजीरोटी आहे. रात्री घरी जातो तो त्याची रिक्षा काही घरी घेऊन जाऊ शकत नाही. आता पार्किंग सुविधा कुठे उपलब्ध करून द्या, जागेचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती असेल की BKCला रिलायन्स गार्डन आहे, अंडरग्राऊंड पार्किंग आहे त्याच्यात. आज ह्याच माध्यमातून नागपेनगरला गार्डन प्लॉट आहे, तिथेही डेव्हलपमेंट करून बेसमेंटला पार्किंग घेऊन वरती रिलायन्स गार्डन ज्याप्रमाणे आहे BKCला त्याप्रमाणे वरती आपण गार्डन बनवू शकतो. स्थानिक शाखा आहे, त्याच विभागातील स्थानिक नागरिकांचे अनेक प्रश्न असतील, त्याबद्दल आपण काय कराल? गेली कित्येक वर्ष विद्याविहार परिसरातील स्टेशन लगत असलेली मोहननगर, बंजारा वस्ती,
शास्त्रीनगर, जवाहरनगर, शिवकृपा, आज पाऊस आला की तिथे प्रचंड पाणी जमतं आणि अनेक वर्ष ते त्याच हालाकीच्या परिस्थितीत पावसाळ्यात दिवस काढत आहेत. थोडंसं विवादित जागा आहे रेल्वे आणि रेल्वेची जागा असल्याकारणाने याच्यावरती राजकीय इच्छाशक्ती हवी. आज तेथील नागरिक सुद्धा मान्य करत आहेत की आम्ही रेल्वेच्या जागेवरती आहोत, पण आज गेली 40-50 वर्ष ते तिकडे वास्तव्यास आहे. महानगरपालिकाचे कर्तव्य आहे की त्यांना नागरी सुविधा पुरवणं. आज आमदार यांच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न हाऊसमध्ये उपस्थित करून त्यांना पर्यायी जागा देणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणजे तुम्ही कधी जर याल पावसाळ्यात तर तिकडनंच एक मोठा नाला जातो, सोमया नाला आहे, तो जॉईंट होतो कामराजनगर हायवेला. वरून हायवे जात असल्यामुळे तिकडे बॉटलनेक झालेलं आहे. पावसाळ्यात ते पाणी तिकडे थांबतं आणि सगळा फुगवटा जो आहे तो मागे येतो आणि पाऊस जास्त असेल तर ह्या चारही परिसरात, आता मी जसं सांगितलं मोहननगर, बंजारा वस्ती, शिवकृपा, जवाहरनगर, हे तिथे फ्लडिंग होते. तर आमचं नक्कीच प्रयत्न असणार आहे की तिथे मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन आम्ही उभारू आणि मोहननगर, बंजारा वस्तीचा जो प्रश्न आहे प्रामुख्याने, म्हणजे आज तिकडे या 2 वस्त्या आहेत ना, नागरी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. टॉयलेट, शौचालय, या ज्या गोष्टी आहेत ह्या यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतच नाही आहेत. तर आमची नक्कीच प्रयत्न असणार आहे की त्यांना देखील आपण ज्या बेसिक नागरी सुविधा ज्या आहेत त्या त्यांना पुरवण्याच्या. सौ क्रांती सुरेश मोहिते, ताई काय सांगाल? या ठिकाणी आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपण गेले अनेक वर्ष या स्थानिक रहिवासी आहात, त्याचप्रमाणे आपण शाखेमध्ये, शिवसेनेमध्ये कार्य केल्यात. आपण कशा प्रकारचा विकास आपल्या विभागात कराल? जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 132ची शाखा संघटिका म्हणून 10 वर्ष कार्यरत आहे. बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण मी प्रयत्न करीन 100% समाजकारण करण्याचा. काय आव्हान कराल? उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवर विश्वास ठेवून आणि तसेच माझ्यावर विश्वास ठेवून भरघोस मताने मला विजयी करा. जय महाराष्ट्र.